गालाच्या सुरुकल्या पडलेल्या, नाक ओठावर टेकलेलं, म्हातारपणाचं लक्षण महाराज, म्हातारपणाचं लक्षण पुरुषोत्तम. डोळे असे थोडे गिलगिललेले, भ्रुकुटी अशी कानावर आलेली, अशी जुनी पिंगट झालेली केस, खुडखुड 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 असं शरीर हालतंय. तुकोबारायांनी पाहिलं, कोण? मी आहे. मी कोण? प्रवासी आहे. बाई आम्हाला आवाज दिला नाही रात्री. अपरिचित घरी रात्री कसा आवाज द्यावा दादा? तुकोबारायचा भक्तीचा प्रकाश. तुकोबारायचा कोणता प्रकाश? भक्तीचा प्रकाश. आणि हा तर सगळ्याच गोष्टीचा प्रकाश. लक्ष्मी म्हणल्यावर काय? तुकोबाराय जिच्या मालकाचं भजन करते, तुकोबाराय ज्याचं भजन करतात त्या मालकाची धर्मपत्नी, तो काय सामान. आणि लक्ष्मीचा प्रकाश काय साधा असतो का? या ज्याचे इथं जास्त झाला ते नीट चलत नाहीत, इतका लक्ष्मीचा प्रकाश असतो. त्या रस्ता तर दिसत नाही, इतका टोकाचं. ते सामान्य का लक्ष्मी? सामान्य. ती लय लोकायला, अहो लक्ष्मी आणता लय लोकायला येते, टिकीता येत नाही. चुकीचं काम करणारा सुद्धा 500 रुपयाची बरास खांदू शकतो, पण संध्याकाळी जो 500 घरी नेतो त्याला म्हणतात लक्ष्मी टिकीनं. रस्त्यातच ज्यानं 500 खर्चिले त्याला लक्ष्मी सांभाळता येत नाही. हा, लक्ष्मी कमवणं फार कोणालाही जमतंय, टिकवणं फार मोजक्या लोकांना जमतंय. आणि ती लक्ष्मी आहे, विश्वाला चालवणारी लक्ष्मी. पण महाराज तुकोबारायचा भक्तीचा प्रकाश येतो, तिथं काय चालतंय पावर, पण शेवटी लक्ष्मी लक्ष्मीच. तुकोबारायने सांगितलं, माया आपण थंडीनं कुडकुडता आतमध्ये नाही म्हणे, निघायचं मला आता. तुकोबाराय म्हणले अंधारात. वाक्य किती गोड होतं बघा ना. दादा मी दिवसा चलत नाही. का ग बाई? का ए माय का चालत नाही? माझ्या अंगावर 5-6 ठिकाणी माझं पातळ फाटलेलं आहे. मांडीवर फाटलं, पाठीवर फाटलं, पोटावर फाटलं, डोक्यावर फाटलं, दंडावर फाटले, पायावर फाटले. काय या शरीराचा अपमान लोकांना दाखवू? बाई मग तुम्ही चालता चालता इथे थकून बसलात का? नाही, दारातल्या तुळशीचा तो हिरवेगारपणा, तिची प्रसन्नता, काल काढलेली दारातली रांगोळ, काल टाकलेला सडा, हे तुमचं वारकऱ्याचं घर दिसतंय. याच्याकरता असं वाटलं एखादं पातळ सापडल. बर, तुकोबाराने विचार केला, अडचणीत हात घातला बाईनं. लुगडं मागितले ना, आपल्याकडे लुगडं नव्हतं. नेमकी तुकोबारायची त्यावेळेला इतकी बिकट परिस्थिती, तर लुगडं एकच, करावं काय? लुगडं आहे तुमच्याकडे एखादं? नाही. बाई हुशार होती. बाई म्हणजे लक्ष्मी. पुन्हा पुन्हा हुशार म्हणायची काय गरज आहे? आपल्या लक्ष्मी इतक्या हुशार. दोघा भावाच्या वाटण्या होताना संध्याकाळी कानात सांगत्याल, बर्डाची वाटणी घ्यायची नाही, मागचं घर घ्यायचं नाही, रस्त्यावरलं घ्यायचं. इतक्या हुशार आपल्या. हो, आता ती देवाची म्हणल्यावर किती हुशार असेल. तुमचं लग्न झालेलं आहे? होय. बर, तुमच्या गळ्यातली माळ तुळशीचीच आहे का? तुकोबारायला विचारलाय प्रश्न. तुमच्या गळ्यातली माळ तुळशीचीच आहे का? तुकोबाराय म्हणले हो. हे गोपीचंद तुमच्या कपाळाचा गोपीचंदच आहे का? हो. बर, म्हणजे तुम्ही वारकरी आहेत ना? होय. मग तुम्ही गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंद आहे, रामकृष्ण नाम तुमच्या मुखात आहे, आणि तरी तुम्ही खोटं बोलता, घरी लुगडं नाही म्हणता. हे वाळायले ना लुगडं. हे वळणीव लुगडं वाळायला, वळणीव नव्हतं, कणगीच्या भोवताल होतं. आणि त्या कणगीमध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायची अर्धांगिनी बसलेली. तुकोबारायच्या अगोदर स्नान. तुकोबारायने विचार केला, नाही म्हणावा तर लुगडं दिसतंय, आणि हो म्हणून द्यावा तर हिला लुगडं दिल्याच्या नंतर पत्नी काय नेसेल? मगाचं वाक्य इकडे लावायचं नाही. तुम्ही म्हणताल तुम्ही मगाशी तुकोबारायचं वाक्य सांगितलं, तू का म्हणे नग्न भाज. माणसं अशी चिटकवायच्या लय नादी असतात काही बी. कुठाला कुठं संदर्भ चिटकवायचा नाही. महाराज तुकोबारायच्या पत्नीला एकच लुगडं असताना दिलंय, त्याच्यासाठी कारण काय? आपल्याकडे वेळ मोज काय? त्याची फार मोठी सूत्र आहे. तरी चालता एक सांगेन.
तुकोबारायांनी मनात विचार केला, या बाईला जर परिस्थिती सांगावा तर गरजवंताला आपली परिस्थिती सांगून त्याला काय त्याच्यात आनंद असतो का? एका मित्राने एका मित्राला खतासाठी 10,000 मागितले. त्यानं पैसे तर दिलेत नाही, पण घंटाभर त्याला आपलीच परिस्थिती सांगितली. सरळ म्हणायचं, माझ्याच्यानं जवकत नाहीत. जी बाई लुगडं मागायला आली तिला आपली व्यथा सांगून फायदा काय? काय ऐकन ती आपली व्यथा? तुकोबारायांनी तिच्या पुढून चलता पाय घेतल्याबरोबर तिनं पुन्हा एकदा वाक्य वापरलं, दादा मला माहीत होतं वारकरी सात्विक असतात, सदाचारी असतात, पुण्यशील असतात, दयाळू असतात, वैष्णवाला जिव्हाळा असतो, कळकळा असतो, हे मला मी पुराणात शास्त्रात गाथ्यात याच्यात पाहिलं होतं. पण आज पहाटेच्या ब्राह्मी मुहूर्तावर गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंद, मुखामध्ये रामकृष्ण नाम असताना सुद्धा एका अनाथाच्या बाईला लुगडं देत नाही. आज पाहिली तुमची ताकद. पुन्हा पाय वापस. नाही द्यावं हे अंगाला चिटकतंय. द्यावं उजाड पत्नीनं काय नेसावं? एकच लुगडं पिळून कणगीच्या बाहेर वाळू घातलं, मधात बसल्यात कणगीत. लुगडं वाळल्याच्या नंतर मग नेसायचे. किती मोठ्या घरची बाई सांगू माझ्या माईंनो, आपल्यातली टेक कमी असावा. तुम्ही नाहीत तशा, पण एखादी तर असत तर ती टेक निष्ठावा. किती श्रीमंताच्या घरची, इथं बसलेली एकही बाई महाराष्ट्रात त्या बाईच्या मायरा इतकं श्रीमंत माहेर कोणाचं नव्हतं. 1425 गडी बापाकडे होते. एखाद्या फॅक्टरीवाल्याकडे 5-5 हजार लोक असतील, पण तितकं सूत्र असेल का गोड? 1425 गडी बापाकडं. पण बापाच्या श्रीमंतीचा एका तिळाचा विचार न करता मालकाच्या संसारात एका लुगड्यावर संसार केला. एका लुगड्यावर. आपल्या इथं इतके लुगडे झाले, इतके लुगडे, डुकरं मकात घुसून म्हणून मकाच्या भावताला लावले. आणि महाराज ज्याला मोठं व्हायचं का त्यानं लुगड्याला जगदंबा म्हणूनच नमस्कार करावा. तेच मोठे होते. डुकरं पण लुगड्याला भेटेत. लुगड्याला काटे आहेत का? मी माझ्या गोळ्या संपल्या का? मी गांजा उडून आलो का? लुगड्याला काटे आहेत का? नाही. बोराटे आहेत का? नाही. फुक आहेत का? नाही. लुगड्याचं करण लागत का? नाही. माणूस मरत का? मग डुकरं काऊन खेटत नाहीत? डुकरायला माहितीये चुकीच्या लुगड्याला ज्यानं स्पर्श केला तो क्रतात्रेतायुगातला रावण आजही भ्रष्ट स्थितीत आहे. हो, म्हणून संप्रदायात मोठं व्हायचं असेल, राजकारणात मोठं व्हायचं असेल, व्यापारात मोठं व्हायचं असेल, शैक्षणिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, वैद्यकीय क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, लुगडं साडी पातळ यायला जगदंबा समजून नमस्कार करायचं. जगदंबा समजून. हो, तू ग्रंथ किती वाचिले, गाथा किती वाचिला, पुराण किती वाचिलं, वाऱ्या किती केल्या, हे काय काय सांगू तू, याच्यापेक्षा यायला माय किती म्हणतो, याचं नाव खरा परमार्थ आहे. आणि आपल्या संप्रदायामध्ये सगळे हे सूत्रच लक्षात आले पाहिजे. परस्त्रीला माय म्हणणं हे 1 नंबरचा परमार्थ. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वेचे, सर्वात मोठा पुरुषार्थ. त्याच्या इतका संप्रदाय, त्याच्या इतकं पुण्यच कशात नाही, तितकं मोठं पुण्य नाही कशात. आणि एकच लुगडं, एका लुगड्यावर संसार, एका लुगड्यावर. आपल्याला टमाट्याला लुगडेच, लुगडे म्हणजे साड्या, मकाला लुगडे. हो, काही काही ठिकाणी ते द्राक्षाला ऊन लागू नये म्हणून वरून साड्या. हो, साड्यावर टप घेतले, साड्याचे टिपणीला कासरे, हो, साड्याचे चराट हेला आवळायला. किती साड्या? 1425 गढी जिच्या बापाकडं, एका लुगड्यावर संसार. मला सांगायचं एक, पती आणि पत्नी संसारूपी रथाची चाकं असतात. आपल्या पतीच्या सुखदुःखाला खांदा लावून चालते, तिला अर्धांगिनी म्हणतात. पतीच्या सुखदुःखात खांद्याला खांदा लावून चालते, तिला लक्ष्मी म्हणतात. आणि पतीच्या सुखात फक्त वळवळ करते आणि दुःखात बोंबलत बसते, तिला अवदासा म्हणतात. तिला अवदासा म्हणतात. अवदासा
महाराज काय मोठं वैभव एका लुगड्यावर. पुढे पाऊल टाकावा जगिन्य होतंय, माघ टाकून लुगडं द्यावा पुरुषार्थ संपतोय. करावं काय. वापस आले. एकदा दोनदा लुगड्याला हात लावता लावता हात वापस आला. म्हातारीनं सांगितलं, दादा त्याला कट्टर वारकरी लागतो, तेव्हा दान करण्याची ताकद असते. तुकोबराय म्हणले, जिला पांघरायसाठी लुगडं नीट नाही ती मला शिकवायली बाबा, ती मला शिकवायली. पण तुकोबराय होते. तुकोबरायने विचार केला, मी आतापर्यंत पहाटे पहाटे बऱ्याच वेळेला स्नानाला गेलो. बऱ्याच वेळे म्हणजे उजाड्यावर जातच नव्हते, ते उजडायच्या आधीच जात होते. तर दारात एवढा प्रकाश मला कधीच दिसत नव्हता. अंगावर फाटके कपडे असताना, शरीराच्या इतक्या सुरकुल्या झालेल्या असताना, जिच्या अंगाचा प्रकाशाचं वलय तयार होतंय त्या अर्थी सामान्य नाही. मग आपल्या पत्नीचं एक लुगडं हिला दिल्यावर आपली पत्नी उघडी राहणार नाही, निश्चित पितांबरात राहील. ही विवेकाची दृष्टी आहे पुढची. पण दातृत्व बी लागन ना आप्पा, भाऊ दातृत्वही लागन ना महाराज, दातृत्वही त्या प्रतीचं लागन ना. तो आधी तू तितका कळवळा लागेल, तितकी दया लागेल. आणि चौथ्यांदा त्या लुगड्याला स्पर्श केला, पुरुषार्थ अस्तित्व. प्रिये, ब्रह्मांडाच्या मालकाचं आपण भजन करतोय. त्या मालकाची पत्नी लक्ष्मी आहे. तिच्या कृपेने आपल्याला काय कमी आहे. ते लुगडं वहडं आणि देऊन टाकलं. लुगडं हातात घेऊन म्हातारी उभी राहिली. तुकोबारायने ते लुगडं दिल्याच्या नंतर, पातळ दिल्याच्या नंतर पायावर डोकं ठेवलं तर तुकोबारायच्या पाठीवर पाणी पडत होतं. तुकोबारायने विचार केला, आकाशात ढग नाहीत, पाठीवर पाणी कसं पडतं. पाहिलं वरही तर म्हातारी नव्हती, जगाची मालकीण होती. तुकोबारायचे डोळे भरून आले. आईसाहेब मला दर्शन दिले. होय तुकोबाराय, का रडता. महाराज एवढी दया तुकोबारायच्या अंतकरणात. सर्वाभूती दया. ज्यांचा अभंग घेतला त्यांच्याकडे दया किती सांगू, किती दया. कावड घेऊन चालले, कावड कावड कावड. आता श्रावणातले कावडी असतात, गळ्यात माळ नाही, कावड घेऊन चालला. अरे सुंब्या कुठला, तू ही कावड घ्यायला काय भगवान शिवशंकरी नाही. आणि त्याला हे असे पांचट गोष्टी दाखवतो तू. मी दाढीच करीत नाही. जंगळलेल्या तू जवळून गेल्यावर माणसाला उलटी होती. आणि तू ह्या दाढीचा आणि सोमवाराचा आणि श्रावण महिन्याचा काय संबंध आहे. लई सोंगडी माणसो. बाप मेल्या म्हणले आपण केळं सोडले. म्हणलं केळ काऊन सोडलं. नाही म्हणला केळ खाल्ल्यावर सर्दी होती म्हणून गंगात बापासाठी 6 महिने केळी सोड्या. लय नाटकेत माणसं, लय उताला यायचं. खूप होत. चला कावड चालली, कावड. महाराज देवाला आवडावतो परमार्थ असला पाहिजे. लोकाला आवडणारा परमार्थ काय कामाचा नाही. लोक कोणालाही नाक वाकडं करतात आणि कोणाला हसतात. पंढरपुरातल्या मालकाने आनंदाने आपल्या वक्त वागण्यावर हसावा, आपल्यावर प्रसन्न व्हावा. पंढरपुरातल्या मालकाने आपल्या कर्तव्यावर, त्याला परमार्थ म्हणत असतात. कावड चालली, ती कावड घेऊन ज्यांचा अभंग निवडलाय ती पैठणची मालक. शेवटचं वाक्य ऐका आता, म्हणजे आपला शब्दही पूर्ण होतोय. तसं 11-17 झालेत. 3 मिनिटात आपला शब्द पूर्ण आहे का नाही. मापात पाप नसा, बोलल्याला वागाव. फोनवर जसं बोललो तसं. कारण मागच्या वेळेस माझी काल्याची तारीख घेतली होती, पण पत्रिका छापायच्या अगोदर आम्हाला एक अडचण आली ती लग्नाची. मग त्यांना सांगितलं, म्हणजे मग नव्हतं, मग आधीच झालतं. पुन्हा म्हणतील कोणाचं लग्न, लेकरं बी लहान येतं होतं एक नातेवाईकाचं जवळचं. मग त्यांना सांगितलं एवढ्या वेळेस माफ करा, दुसऱ्या वेळेस. मग ते म्हणले मागची मी म्हणलं 10 मिनिटं कीर्तन आगाव करील, काय ताण घेऊ नका. मी पत्रिका छापायच्या अगोदरच बदल केलता, पत्रिका छापल्यावर नाही. मग ती कावड घेऊन शांतीब्रह्म एकनाथ महाराज चाललेत. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन कसलं होतं. ते गंगेच्या स्नानाला चालले, गोदावरीच्या पायात नसायचं काही. गोदावरीला नैवेद्य घेऊन चालले, पायात नसायचं काही. असं फार शिस्त होती ना. सोहळ्यात जीवन होतं ना त्यांचं. असं वागणं पावित्र्यात होतं ना, नाविन्यातलं जीवन होतं ना. आपलं काय नसतंय, काय विषय नाही आपलं, काय विषय नाही.
काय पूर्वी आता चमडा कमरेचे पट्टे वगैरे देवाच्या दर्शनाकरता जाताना काढायचे, असं शिस्तीत. आपलं काय नसते, गडबडीत आटो येऊ दे येऊ दे. मग मारुतीच्या पाय महादेवाच्या पडले, मधल्या देवाच्या मारुतीच्या पाया गपकन पंजे बुटात आणि टाचावरी मारुतीराय येतो. अरे त्यानं रावणाचे पाय हाणलेत, तू हे तंगडे हाणायला त्याला किती टाइम लागायला, का हाणणं बुटाच्या बाहेर. किती नाटक, काही काही तर इतके नंबरी, थांब ना आलो ना. मारुतीरायाच्या पाया पडायचं ना अर्धी बिडी वाढायची राहिली. जय मारुतीराय. अरे त्यानं रावणाच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या, तू धोतर जळाल्यावर काय काय जळण. काय येडेवणी करायला, त्या याचं धोतर पेटवायला त्याला किती लागायला लागलं. रावणाच्या दाढी मिशाला ज्याची एक चौक टिकल्यावर 13-12 खासदार होता येते, अशा 7 कोटी चौकटी ज्याच्याकडे येतात, त्याच्या हनुमंत महाबळीन दाढी रावणाची त्या दिवशी पुरावा सांगितला होता मी. मग एवढी ज्याच्यात ताकद आहे, मागून बिडी धरी तू नाही चढ जळायचं का तू. किती नाटक, किती कशाला असं पाया पडायचं मला सांगा तुम्ही. काय पत्र पाठवले देवानं आपल्याला. ही सगळी नाटक तुकोबारायचं जीवन होतं. आपली लय नाटक, इतकी नाटक. हे ते खैर पोरग पाठीलं, आडनाव नाही म्हणालो मी कोणाचं. हे भंगीर पोरग पाठीलं दुकानावर गुळ आणायला, सणाचा पुरणपोळीचा नैवेद्य होता, आणि ते पोरग असंच भंगिरी ते येताना गुळ टोकारला. मायून सांगितलं बाबा याला असे वन कसे येत रे, ते म्हणला खेळ्याचे येत. दुकानदारानं खेळ्यानं ढेप फोडीन याच्या दाताचीच, आणि हिच्या पोरानं गुळ दातानं टोकारलाय, ते गुळ पूर्णात टाकलाय. आणि मग ही म्हणली देवा, हे सुनाल म्हणली हात लावू नको, शुद्ध आहे. सुन म्हणली मायात नवऱ्यान माया देखता टोकारला होता, आणि काय मातीचा शुद्ध आहे. म्हणजे लग्न झाल्यावर बाबा इतका महाळ्या, त्यानं गुळ तोंडानं टोकारला. आणि हे आपले सगळे नाटक. आमची इथं असं सत्य आंबा करायचं ठरलं. देवीचं कुलदैवत हे मी आपलं सोप अभंगातले वगैरे असे काही हे म्हणत असतोय, बाकीच्या नाही नादी लागत, मला आवडत बी नाही ते गबाळ. मग कुलाचार करायचा ठरला. आमच्या घरच्यांनी सांगितलं आपल्या बोरचं पाणी आटलेत, म्हणलं आपण विकत घेऊ, काय ताणे आपल्याला कशाची कमी आहे का. शेतातला माल भरपूर आहे, हे लोक संध्याकाळी थोडंफार देतात, काही अडचणच नाही ना आपल्याला. हा ATM मध्ये पैसे संध्याकाळी निघतील, पण लागतात ना. ATM मध्ये नसल्यावर निघतात का पैसे. हा कीर्तन करायचं, जिथं कीर्तनाला गेला तिथं संध्याकाळी 11-12 वाजता कोणतं ATM आहे. कसे निघतात खनखन, उडून जाऊन म्हणून पाकिट उडून जाऊन म्हणून त्याच्यावर नारळ. घरा लोक नेऊन घालीत नाहीत ते तरी बरं आहे. तरी म्हणले असते झोप इथंच गादीवर दिवसा जाय. हा किती मोठी ताकद, किती मोठी. चला, आणि तू काय ताण घेते म्हणलं, आपण टँकर बोलू. लगेच फोन लावला, आलो म्हणे महाराज, आलो 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 टँकर दारात आल्याबरोबर. आमच्या घरचे म्हणले तुम्ही मागं सारखा. म्हणलं काय झालं. तुम्ही आताच कीर्तनातून आलात, 100-200 लोकायला खेटलात, तुमच्या लय पाया पडेत लोक कोणी बी. म्हणलं मग माझ्या पाया पडण्याचं काय वार करायचं. नाही नाही म्हणले, तुम्ही टँकरला हात लावू नका. सत्य आंबा करायचा, देवीच्या पूजेकरता नैवेद्यासाठी पाणी घ्यायचे. तर ते टँकरचं ड्रायव्हर खाली उतरलं, मी कॉक फिर, नाही नाही तू नको कॉक फिरू, तू कॉक फिरू नको. आमच्या घरच्या आधी दुसरं पाणी घेतलं, दारात सडा टाकला, आणि मग ते सडा टाकल्यावर मग तिथं गेल्या ते कॉक फिरीला. ते म्हणले कशासाठी. नाही, सोहळ्यात पाणी घेतलं, त्याला नाही हात लावू द्यायचा. आणि म्हणलं भरून कोण आणलं टँकर. कॉक तो फिरीला असेल, टँकर कोण भरून आणलंय त्यानंच. तर ते मी काही जास्त बोललो नाही. म्हणलं आपली कशाला आता दोघायचं रस्त्यावर जाऊ द्यायचं. मग त्याला म्हणलं का रे, मी असा घाम पुसू लागलो, घाम येऊ लागला. तुला घाम कसं काय येत नाही. नाही म्हणले महाराज आता येत नाही, पहिला येत होता आता नाही येत. म्हणलं कसं काय येत नाही. म्हणलं मी दर घंट्याला आंघोळ करतो. म्हणलं कुठं. याच्यातच, ह्याच टँकरात करतो म्हणलं आंघोळ, दर घंट्याला करतो, याच्यातच करतो. म्हणलं मूर्ख आहेस का काय रे तू. म्हणलं काय झालं.
तू याच्यात आंघोळ करतो ना आम्ही. हा म्हणला याच्यात 6000 लिटर पाणी बसतंय, मी आंघोळ केलेलं तुम्हाला किती की आलंय. आमच्या घरच्या म्हणलं आपला सत्य आंबा नाही झाला, चिचा आंबा झालाय. आणि नंतर त्याला विचारलं काय कोणाचा मुलगा आहे, काय नाही म्हणलं मी अन्सर भाईचा पुतणे आहे. ये म्हणलं ये 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 ये. आपण इतकं करून परमार्थातले नाटक सांगतो. काय नाटक चलतील आपले मला सांगा, देवाला आवडत का? नाथांचं जीवन काय होतं, काय जीवन नाथांचं. जिथून कावड भरली तिथून पायात पायतन नाही. काय शिस्तता. रस्त्यात जवळ आली, कितीतरी लोक होते, वेदांतिक शास्त्री आचार्य पंडित मोठमोठाले विद्वान लोक. नाथांच्या जवळ काय साध्या लोकांचा संग्रह असेल का. मोठ्या नामघोषात कावड चालली. दुपारचा ठेपा जवळ आला आणि एका वाळवंटात पात्रामध्ये तापलेल्या वाळूत एका गाढवाचे पाय 4 वरी झाले तर ते ब्या ब्या ओरडते. माणसाच्या फटतीतून नाथांनी पाहिलं, तशीच कावड घेऊन बाजूला तोंडात टाक. महाराज काय रे काय काय. आपण एवढ्या सायासानं कावड देवाला घालण्यासाठी आणली गाढवाच्या तोंडात. नाथांनी सांगितलं आपल्या खांद्यावर पाणी असताना एक मुका